श्री स्वामी समर्थ. कर्माचे फळ एक उत्तम उदाहरण. कर्माचे फळ हे आपल्याला मिळतेच. स्वामी म्हणतात, मौन पाळा, कमी बोला, गरज असेल तर बोला. स्त्री असो किंवा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावे, नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो. स्वामी म्हणतात, शब्द जपून वापरावे, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडू शकतो. महाभारताच्या उदाहरणावरून लक्षात येईल की महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास सहन झाला. शरीराने व मनाने ती खचली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्व शंदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुरात महालात झोपली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले आणि तिला पाहून म्हणाले नाही तर त्याला विचारलं, कृष्ण, हे असं व्हायला नको होतं, हे असं का झालं? मी तर याचा विचार सुद्धा केला नव्हता. कृष्ण म्हणाले, पांचालीने ती खूप निष्ठुर होती. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तिला कौरवाचा बदला घ्यायचा होता. द्रौपदीला म्हणाल, तुला कौरवाचा बदला घ्यायचा होता ना, तू आता यशस्वी झाली. फक्त दुर्योधन आणि दुष्यंत यांचा सर्वच ते नाही तर सगळे कौरव संपलेले आहे. द्रौपदी, तुला हा तर आनंद व्हायला हवा होता. कृष्ण म्हणतो. द्रौपदी म्हणते, कृष्ण, तू मला सावरायला आला की हिणवायला आला? योगेश्वर म्हणतात मला. द्रौपदी, मी तुला त्यात एक वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माचे फळ आपल्याला दिसत नाही, पण ते समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. आपल्या कर्माचे फळ आपल्या समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. द्रौपदीने विचारले, कृष्ण, मग ह्या युद्धात मीच पूर्णपणे जबाबदार आहे का? तुला असं म्हणायचं आहे का? कृष्ण म्हणाला, नाही. कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडी जरी दुर्दशापणा दाखवला असता तर तुला एवढा मोठा त्रास सहन झाला नसता. एवढा त्रास तुला झाला नसता. तुला त्रास होतोय म्हणजे तू जबाबदार नाही. द्रौपदीने विचारलं, कृष्ण, मग मी काय करू शकते आता? कृष्ण म्हणतो, तू तुझ्या स्वयंवरच्या वेळेस तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. तू कर्णाचा अपमान केल्यामुळं एवढं मोठं युद्ध सुरू झालं. त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवाची पत्नी होण्याचा आदेश दिला. त्याचा तू स्वीकार केला नसता तर परिणाम काही वेगळाच झाला असता. कृष्ण म्हणतो, आणि त्यानंतर तू ह्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारे वाक्य बोलली. तू हे वाक्य बोलायला नको होतं. अंधे का पुत्र अंधा है, असं त्याला सर्वजण हसत होते. त्याला अपमान सहन झाला नाही म्हणून तुझे वस्त्र हरण केले. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असती. आपले शब्द नेहमी जपून वापरावे. द्रौपदी, आपले शब्द नेहमी जपून वापरावे. आपण आपल्या प्रत्येक शब्दाचा विचार करून बोलायला हवा, नाही तर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. तू कर्णाचा अपमान करायला नको होता. ह्या जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे. म्हणून बोलताना भान ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून स्वामी म्हणतात, कर्म हे परत आपल्याकडे येतं. कर्म हे म्हणून आपण कर्म चांगले करा, फळ चांगले मिळते. आपणही विचार केला पाहिजे. एवढं मोठं युद्ध घडलं नसतं. द्रौपदीमुळं एवढं मोठं युद्ध घडलं.